नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहता विदर्भ न्यूज। नुकतीच 2019ची विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली आहे। उमेदवारांचं भाग्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं असून येत्या 24 तारखेला त्यांचं भाग्य उघडणार आहे। त्याच अनुषंगाने अमरावती बडनेरा महानगर प्रमुख, शिवसेनेचे महानगर प्रमुख संजयजी शेटे आपल्या स्टुडिओमध्ये आले आहे। सर, आपलं विदर्भ न्यूजमध्ये स्वागत। नमस्कार सर, काय एकंदरीत सध्याची परिस्थिती आपल्याला वाटते? प्रथमतः मी तुमचे सर्व टीमचं, तुमचं VCN न्यूज चॅनल आणि तुमचं टीमचं अभिनंदन करतो की या निवडणुकीमध्ये आपण जनतेपर्यंत, सर्व लोकांपर्यंत एक चांगला मेसेज दिला आणि सर्व ज्या काही घटना घडल्या ह्या सविस्तर तुम्ही कुठलंही पक्षपात न करता लोकांपर्यंत पोहोचवल्या, त्याबद्दल तुमच्या टीमचं अभिनंदन करतो। आणि ही जी निवडणूक झालेली आहे, ही निवडणूक एक खूप चांगल्या पद्धतीची बडनेरा मतदारसंघामध्ये तरी निवडणूक झालेली आहे। या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्ते झोकून कामाला लागले होते आणि निश्चित हा विजय होईल यात शंकाच नाही। कारण बडनेरा मतदारसंघ गेल्या 10 वर्षापासून विद्यमान आमदार माननीय रविभाऊ राणा यांच्याकडे होता। त्यांनी जे काही कामं केली असेल त्यांच्या पद्धतीने, प्रत्येकाचं आमदार झाल्यानंतर काम करणं हे त्यांचं कर्तव्य असते आणि करायला पाहिजे। त्यांनी त्यांच्या परीने त्यांचे जे काही कामं केले असेल तो त्यांचा ठेवा झाला, परंतु जनता त्याबद्दल काहीतरी नाराज होती आणि ते म्हणूनच आज यावेळेस जनता पूर्ण रस्त्यावर उतरून सर्व त्यांच्या विरोधात मला तरी असं वाटते होती। सर, रवी राणा आणि प्रीती बंड यांच्या दोघांमध्ये काम करण्याची पद्धत काय वाटते? म्हणजे काम करण्याची पद्धत म्हणजे ताई नवीन आहेत, नवीन म्हणण्यापेक्षा त्यांना वारसा मिळालेलाच आहे, पण तुमच्यासारख्या खंदे कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन त्यांच्यासोबत आहे। काय वाटते जे सध्याचा बडनेरा मतदारसंघाचा विकास आहे आणि यानंतरचा विकास, यामध्ये काय सांगू शकता तुम्ही? म्हणजे तुम्हाला जर सत्ता मिळाली तर काय त्या बडनेरा मतदारसंघात परिवर्तन होण्याची शक्यता किंवा करणार? निश्चित बदल राहील, परिवर्तन राहील त्यामध्ये। कारण या 10 वर्षापासून रवी राणा जे आमदार आहेत त्यांनी, आता मी सांगितलं की त्यांच्या पद्धतीने त्यांनी विकास केलेला आहे, काय केला तर जनतेला माहीत आहे। आणि राहिला प्रश्न प्रीतीताई बंड यांचा, प्रीतीताई बंड ह्या जरी राजकारणामध्ये आता आल्या आहे, परंतु त्यांना राजकारणाचा वारसा हा गेल्या 25 वर्षापासून मिळालेला आहे। स्वर्गीय संजयभाऊ बंड हे आपल्यामधून निघून गेले आणि एक तळागाळातल्या कार्यकर्त्यांना समाजसेवेचा जो वसा त्यांच्यामध्ये होता, त्यांनी ते त्यांचं काम करत असताना त्या वहिनींनी त्यांना जवळून पाहिलेलं आहे। म्हणून त्यांना, मला तरी असं वाटते, त्यांना राजकारणाचे धडे देण्याची आपल्याला काही गरज नाही। आता लोक म्हणतात की त्यांना काय समजणार, ते नवीन आहेत, परंतु प्रत्येक येणारा जो उमेदवार असते हा नवीन असते। पहिल्यांदा येणारा, निवडून येणारा जो काही उमेदवार असते हा पहिल्यांदा कोणी जर आमदार होते, खासदार होते, तर तो आधी शिकलेला नसतेच। त्याला कार्यकर्त्यामधून, आमच्यासारखे आता जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्या पाठीशी आहेत, जे काही त्यांना मार्गदर्शन लागेल, त्यांना काही मतदारसंघामध्ये ज्या काही गोष्टीची अडचण येईल त्यासाठी पूर्ण मतदारसंघातले सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहे। आणि निसंकोचपणे मी सांगतो, ज्या आमदारांनी काम केलेलं आहे या आमदारांच्या कामापेक्षा प्रीतीताई बंड यांचं जे काम राहील हे थोडं वेगळं राहील। कारण संजय बंड यांच्या घराण्याचं एक विशेष सांगतो तुम्हाला काय आहे। कारण संजयभाऊ बंड हे 15 वर्ष आमदार होते। ते आमदार असताना त्यांनी फक्त माणसं जोडली असताना त्यांनी कुठं संस्था म्हणा किंवा काही स्वतःसाठी काहीतरी असं जमा करावं याकडे त्यांनी लक्ष नाही दिलं। कार्यकर्ते त्यांनी मोठे केले। कार्यकर्ते, मला तरी असं वाटते की आज संजयभाऊ बंडपेक्षाही पैशानं श्रीमंत झाले, परंतु संजयभाऊ बंड हे जाग्यावर होते कारण त्यांनी कार्यकर्त्यावर विशेष लक्ष दिलं। आणि प्रीतीताई बंड त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून बडनेरा मतदारसंघासाठी विकास कसा केला जाईल, कामं कसे करता येईल, लोकांच्या माध्यमातून, आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांच्या हिताचे जे काही कामं आहेत
याकडे विशेष लक्ष देण्यात येईल. कुठल्या घराच्या किंवा स्वतःच्या प्रपंचासाठी काही गोळा न करता त्यांनी वसा घेतलेला आहे की मी संजय भाऊ बंड यांच्या पावलावर पाऊल देऊन जशी त्यांनी माणसं जोडली, मी आणखी याहीपेक्षा त्याला चांगला प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त माणसं जोडण्याचा प्रयत्न करेल असं सांगितलं. सर, गेल्या अनेक महिन्यापासून म्हणण्यापेक्षा वर्षापासून तुम्ही बडनेरा मतदारसंघात एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहात, तिथल्या नागरिकांशी भेटीगाठी घेता. तर हा कल कोणाच्या बाजूनं तुम्हाला वाटत? कल येणारा 24 तारखेचा जो कल आहे, हा कल तर खरं तर पाहिलं तर मला असं वाटते की आमच्यापेक्षा तुम्हालाही लक्षात येते कोणाच्या बाजूला आहे. परंतु हा जो कल आहे, हा कल आपल्याला 24 तारखेला दिसणारच आहे. कारण यावेळेस कुठल्याच कार्यकर्त्याला कुठले पैसे न देता, काही म्हणजे खर्च न देता स्वतःहून कार्यकर्त्याने झोकून घेतलं. इव्हन मुस्लिम समाजामध्ये, SC समाजामध्ये स्वतःहून त्यांनी बूथ लावले, स्वतःहून त्यांनी सभा लावल्या, स्वतःनी त्यांनी पदयात्रा काढल्या. त्यांनी स्वतः स्वखर्चाने फटाके, हार वगैरे आणून त्यांनी प्रीतीताई बंड यांचं खूप अति जोशामध्ये स्वागत केलं. आणि हे कोणीही कोणासाठी करत नसते. आज आपण विरोधकांना पाहतो की आपल्याला त्यांना कोणाला जर समजा काही कार्यक्रम लावायचा असेल तर त्यांना सकाळपासून तिथं व्यवस्था लावावी लागते, त्यांना पैशापासून त्यांना पुरवावं लागते. मग कुठं ते कार्यकर्ते तिथं कामाला लागतात, तेवढ्यापुरते काहीतरी असे काही लोक आणून कार्यक्रम दाखवतात. इथं असं नव्हतं. हा जो शो होता हा ओरिजिनल होता. म्हणजे असं काहीतरी कुठं प्रोफेशनल शो दाखवायचा, त्या शोसाठी लोक न्यायचे आणि तो शो तिथून संपला म्हणजे तिथला पूर्ण तो परिसर फ्लॉप जाते. कारण तिथं काहीच नसते, मुळात तिथले लोक त्यांच्यासोबत नसतात. परंतु या वहिनीसोबत या बडनेरा मतदारसंघामध्ये काम करत असताना त्यांच्यासोबत ताकदीनं लोक जोडलेले होते. त्यांच्यासोबत लोकांमध्ये प्रचारामध्ये फिरत असताना महिला, लहान मुलापासून तर वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत ताकदीने त्यांच्या पाठीमागे फिरले. म्हणून निश्चित सांगतो की त्यांचा हा विजय निश्चित आहे आणि सर्व जनतेनं त्यांनी मान्य केलेला आहे. जनतेने तर 100% सांगतो त्यांचा विजय निश्चित आहे. किती मतानं होईल हे तरी मला असं वाटतं की सांगता नाही येईल, परंतु निश्चितच एक मोठी आघाडी घेऊन खूप मोठे एक रेकॉर्ड ब्रेक मताने त्या निवडून येतील असं वाटतं मला. सर, आजपर्यंत आपण पाहिलं की BJP असो किंवा शिवसेना असो यांनी कधीच मुस्लिम एरियामध्ये जाऊन कधीही प्रचार केला नाही किंवा त्यांच्या सभा झाल्या नाही. पण यावेळेस प्रीती बंडच्या बाबतीत हे वेगळं ठरलं. याचं कारण काय असू शकते? मुस्लिम वर्गामध्ये खरं जर पाहिलं तर खरोखर आहे, तुमचं म्हणजे बोलले बरोबर आहे. कारण आजपर्यंत शिवसेना BJP सोबत तरी काही लोक जोडलेले होते, परंतु शिवसेनेसोबत मुस्लिम वर्ग हा खूप नगण्यसारखा. शिवसेनेने वास्तविक जर तसं जर पाहिलं तर कुठलीही जातपात न ठेवता मुस्लिम समाजात साबीर शेखसारखे लोकांना मंत्री केलं. बाळासाहेब असताना सन्मान्य बाळासाहेबांनी खूप त्या जे काही त्यांच्यासोबत कार्यकर्ते होते त्यांना एक उच्च चांगल्या स्थानावर त्यांनी एक विश्वासाने त्यांना पद दिलं आणि विश्वास टाकून त्या लोकांनी पण त्यांच्यावर बाळासाहेबांसोबत विश्वास ठेवून काम केलं. असे काही लोक आधीपासून मुस्लिम लोक शिवसेनेमध्ये होते, परंतु त्यांच्यामध्ये काही लोक कसं असते माहिती आहे काय, काम करत असताना काही लोक आग लावण्याचा कार्यक्रम करत असतात. म्हणजे त्यांना ते व्यवस्थित दिसत नाही की वो अपने वाला नहीं है, वो उनके पीछे काय कुछ आ रहा है, वो अपने विरोध में बोलते. वास्तविक बाळासाहेबांची ही भूमिकाच नव्हती. बाळासाहेब कधीच मुस्लिमांच्या विरोधात बोलले नाही. बाळासाहेब हे विदेशातून जे मुस्लिम येत होते, जे आपल्यावर इथं येऊन जे आता काही आतंकवाद वगैरे करत होते, नेहमी बांगलादेशी झाले, यांच्या विरोधात बाळासाहेब बोलत होते. भारतातल्या या महाराष्ट्रातल्या मुस्लिमांच्या विरोधी कधीच बाळासाहेब बोलले नाही. उलट बाळासाहेब असताना या महाराष्ट्रामध्ये, जेव्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता होती त्यावेळेस एकही कुठं दंगल झाली नाही, कुठं मुस्लिमांसोबत वाद झाले नाही. म्हणजे याचा अर्थ असा की शिवसेना ही मुस्लिमांच्या पाठीशीच होती, परंतु त्या मुस्लिम लोकांनी शिवसेनेला थोडं वेगळं समजले आणि त्यांनी आता समजून घेतलं आहे की शिवसेना ही कुठं जातीचं राजकारण न करता, धर्माचं राजकारण न करता हे एक चांगल्या प्रतीचा पक्ष आहे
आणि समाजसेवा आणि लोकांना जोडण्याचं एक चांगलं काम शिवसेनेमध्ये होते, हे त्यांना यावेळी दिसून आलं. आणि स्वर्गीय संजय भाऊ बंड यांचे जे संबंध होते सर्व मुस्लिम समाजाशी बोलणं चालणं होतं. त्यांनाही लोकांनी, मला असं वाटते की खूप मुस्लिमांनी त्यावेळेस मतदान दिलं नाही, परंतु यावेळेस स्वर्गीय संजय भाऊ बंड निघून गेले आणि त्यांच्या पत्नी श्रीमती प्रीतीताई बंड ह्या उभ्या आहेत. त्या लोकांनी ताकदीने सांगितले की ह्या हमारी बहन खड़ी है, अभी इस साल हम हमारे बहन को चुन के लाएंगे, कुछ भी हो हम हमारे इधर का 60% वोटिंग उनको करके दिलाएंगे, असं त्या लोकांची भूमिका होती यावेळेस. संजयजी, बडनेरा मतदारसंघातील मुस्लिम आतापर्यंत अपक्ष उमेदवाराच्या मागे होता, परंतु प्रीती बंड यांच्या मागे जाण्याचा त्यांचं काय कारण असू शकते? हे पहा, ते महत्त्वाचं कारण असं आहे, एक आणखी एक त्याच्यामध्ये, आता म्हणजे ज्या सभा झाल्या त्यांना भरभरून पाठिंबा झाला, त्याच्यावरून लक्षात एक 370चा जो हा विषय झाला, 3 तलाकचा विषय आहे, या विषयाला त्यांनी या जिल्ह्याचे खासदार नवनीतजी राणा यांना मतदान केलं. एक काँग्रेसचा उमेदवार, राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून त्यांना मतदान केलं आहे. आणि त्यांच्या मतावर निवडून आल्यानंतर जेव्हा या जिल्ह्याच्या माननीय खासदार नवनीतजी राणा यांनी लोकसभेमध्ये भाषण देताना 56 इंचाची छाती आणि अमित शहाजीचा जेव्हा त्यांनी जोरदार सर्वांच्या गौरवोद्गार काढले, तेव्हा या लोकांच्या भावना दुखल्या खरं जर पाहिलं तर. कारण ह्या लोकांनी यांना कशासाठी निवडून दिलं होतं आणि ह्या जाऊन BJPमध्ये बसले आहेत, त्यांच्याशी कनेक्ट होऊन राहिले आहे आणि मुस्लिम विरोधी भाष्य करत आहेत. म्हणून या लोकांना त्यात थोडी एक चीड आलेली आहे खरं जर पाहिलं तर. धारणीमध्ये तुम्ही पाहाल त्यांना स्टेजवर चढू नाही दिलं त्या लोकांनी, म्हणजे गाडीतून उतरल्या तिथूनच परत पाठवलं. बडनेरामध्ये ती स्थिती आहे. म्हणून ती लोक यावेळी त्या लोकांनी ठरवलं की अशा खोट्या माणसाच्या मागे गेल्यापेक्षा ज्यांना आपल्याला मतदान, हे आता कसं आहे, त्यांना माध्यमातून यांच्या माध्यमातून BJPपर्यंत गेल्यापेक्षा मग सरळ आपण शिवसेनेच्या मागं जायचं, प्रीतीताई बंड यांना निवडून द्यायचं आणि एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांना दिसलं आहे. या ताईला खरोखर एक सपोर्ट पाहिजे आणि एक जिल्ह्यामध्ये खासदार त्यांनी आधी ऑलरेडी दिलेला आहे, मग पुन्हा तेच ते त्यांच्या घरात दिल्यापेक्षा एवढ्या ताकदीशी हे सर्व मुस्लिम बांधव, SC बांधव बरेचसे प्रीतीताईच्या मागं आहेत. इतक्या मुस्लिम भागात शिवसेना BJPच्या सभा झाल्या, प्रचार झाला, तर एकंदरीत काय वाटते तुम्हाला का मुस्लिम समुदाय जो आहे त्यांचा कल काय दिसणार आहे? म्हणजे कल तर झाला आहे, पण रिझल्ट काय दिसणार आहे? रिझल्ट आहे पहा, प्रत्येक समाजामध्ये मी असं म्हणत नाही की पूर्ण लोक एक साईड चालतील म्हणून. काही लोक जे त्यांच्याशी निगडीत आहेत, जे विद्यमान आमदार होते, माजी आमदार रवीजी राणा यांच्याशी, त्यांच्या माध्यमातून त्यांची काही कामं केली असेल त्यांनी, तर ते लोक त्यांच्यासोबत राहतीलच. परंतु यामध्ये जवळपास 60% लोक, मुस्लिम समाजाचे लोक हे स्वखर्चाने स्वतःवरून कालपर्यंत आणि आजही, प्रीतीताई बंड अजून निवडून यायचे आहेत पण त्यांच्या घरी येऊन त्यांची आजही गर्दी झालेली आहे की हम तुम्हारे साथ में हैं, हमको कुछ नहीं करना पड़ता, हमको किसी का लेना देना नहीं, हम पक्ष नहीं देखते, कुछ नहीं देखते, प्रीतीताई को देख के हमने वोट करा है और अगली बार हम आखिरी हमेशा के लिए हम तुम्हारे साथ में रहेंगे, आपको जो हमारा काम अच्छा करना है वो करो, क्योंकि हमने अभी तक जिनको चुन के दिया है उन्होंने हमारे लिए कुछ करा नहीं है, अब जो करना है वो आपको करना है, जो अच्छा करो बुरा करो लेकिन हम आपके साथ में रहेंगे, असा त्यांचा यावेळचा निर्णय आहे. म्हणूनच त्या लोकांनी ताकदीनिशी जवळपास जेही मतदान होईल त्या भागातून त्याच्यातून 50 ते 60% लोक ते मुस्लिम बांधव सर्व शिवसेनेच्या पाठीशी होते. जे आतापर्यंत तुमचं कॅम्पेन झालं ते कसं झालं त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? म्हणजे गावागावात जाऊन कॅम्पेन खूप चांगलं झालं, कारण कसं आहे, ग्रामीण भागामध्ये संजय भाऊ बंड यांची पकड होतीच आणि जिल्ह्यामध्ये शहरामध्ये काम करत असताना संजय भाऊ बंड जरी वलगाव मतदारसंघामध्ये आमदार होते, परंतु ते वास्तव्याला अमरावतीला असल्यामुळे आणि त्यांच्याकडे जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेची एक जबाबदारी होती जिल्ह्याची, त्यामुळे त्यांची एक जिल्ह्यामध्ये पकड होती. बडनेरा मतदारसंघात विशेष पकड होती, कारण मागची निवडणूक आपण ते लढले होते.
त्यामुळे कार्यकर्त्यांची जी फळी होती ती खूप मोठी फळी होती. आणि आज असं होतं की जसं जुन्या 1995-96च्या ज्या निवडणुका झाल्या होत्या, त्या निवडणुकीच्या वेळेस जो लोकांमध्ये कार्यकर्त्यामध्ये जो जोश होता, उल्हास होता, उत्साह होता, तो जोश आता या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. कारण त्यावेळेस लोकांना पैशाचं आमिष नव्हतं. खरंच मुळात जर पाहिलं तर त्यावेळेस या आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये ही पैशाची कीड हे यांनीच आणली आहे. ही आधी नव्हतीच. लोक स्वतःवरून काम करत होते. हे आरट्या पार्ट्या हे जे होतं हे टोटल बंद होतं, हे यांनी आणली आहे. म्हणून त्यावेळेसचा जो काळ होता, लोक स्वतःवरून प्रचाराला फिरत होते, स्वखर्चाने फिरत होते आणि आपल्या उमेदवारासाठी झोकून ते ताकदीनं काम करत होते, कुठेही गट तट न करता. आज बडनेरा मतदारसंघात मला एक पाहायला मिळालं, विशेषतः मी बाकी जिल्ह्याचा विषय नाही बोलत, परंतु बडनेरा मतदारसंघात 100% शिवसेना ही कुठेही गटातटात नव्हती. यावेळेस सर्व गट कोणाचाच असा नव्हता की हा त्याच्या गटानं आहे, तो त्याच्या गटानं आहे. सर्वांनी ताकदीशी काम केलं आणि प्रत्येकजण आपण उमेदवार म्हणून काम केलं प्रत्येकानं. म्हणून कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर वहिनीची भिस्त होती. सोबत भारतीय जनता पार्टी सोबत होती. भारतीय जनता पार्टीचे तुषारजी भारतीय, प्रवीणजी पोटे यांनी आपले कार्यकर्ते सर्व कामाला लावून दिले, प्रभागनिहाय कामाला लावून दिले. कुठेही 5 पैशाची अपेक्षा नसताना, काही खर्च न करता स्वखर्चाने, स्वतःच्या पेट्रोलने, स्वतःच्या डिझेलने गाड्या घेऊन फिरले. लोकांना नाश्ता त्यांनी स्वतः केला. इवन रॅलीमध्ये एवढी रॅली, एक रेकॉर्ड ब्रेक रॅली झाली अमरावती शहरामध्ये. 12 वाजतापासून मोटरसायकल रॅली सुरू झाली तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी त्या रॅलीमध्ये होतो. मला तरी असं वाटते की कोणीच त्या रॅलीमध्ये जे सुरुवात झाल्यानंतर शेवटपर्यंत थांबलं नाही, कारण बाईक रॅली होती. जर पायदळ रॅली असती तर कोणी चहा पाण्याला नाश्त्याला थांबले असते, परंतु बाईक रॅली असल्यामुळे ही कंटिन्यू फिरत होती आणि 5 घंटे कंटिन्यू रॅली फिरत असताना कोणी पाणी प्यायला, चहा प्यायला कोणी थांबलं नाही. आणि शेवटपर्यंत लोक नॉनस्टॉप, लोक 5 वाजेपर्यंत संपूर्ण लोक त्या रॅलीमध्ये होते. म्हणजे हा जो उत्साह होता लोकांमध्ये, एक जिद्द झाली, एक चीड होती, कुठंतरी हे परिवर्तन झालं पाहिजे. म्हणून लोकांनी त्या जोशमध्ये येऊन लोकांनी ताकदीनिशी मतदान काढण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या कार्यकर्ते सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI हे सर्व लोक मन लावून काम करून प्रीतीताईच्या मागं उभे होते. म्हणूनच आता मला असं वाटतं की हे चांगल्या प्रमाणे प्रीतीताईला या बडनेरा मतदारसंघामध्ये मतदान होईल. सर, एकंदरीत हा झाला बडनेराचा विषय. तर विदर्भातून काय वाटतं तुम्हाला? विदर्भातला जो कल आहे तो महायुतीच्या मागं राहणार का? कुठे कुठे काहीतरी पॅचेस या महायुतीला पडू शकतात? नाही, आता युती असल्यामुळे कसं आहे माहिती आहे का, युती आहे. मागच्या वेळेसचा आपण पाहिला जिल्ह्यामध्ये ज्या सीटा ज्या काही पडल्या, युती नसल्यामुळे सीटा पडल्या, बऱ्याचशा सीटा होत्या. आता अमरावतीची, बडनेराची सीट, त्याच्यानंतर धामणगावची सीट, यशोमतीताई जे निवडून आल्या ती सीट, ह्या सर्व जे काही काँग्रेसच्या सीटा आल्या त्यावेळेस, काँग्रेस राष्ट्रवादीच्या, ह्या युती नसल्यामुळे सीटा निवडून आल्या. मला असं वाटतं आज युती आहे तर विदर्भामध्ये जर 1-2 सीटा जर सोडल्या तर सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेनेच्या सीटाच निवडून येतील. कारण जरी ते लोक अनेक वर्षापासून आमदार आहेत, आता ते त्या पद्धतीनं त्यांचा एक पकड झालेली आहे मतदारसंघामध्ये. पकड जरी झाली पण त्यांचे विरोधकही तेवढेच वाढले आहेत. स्वतःच्या त्यांच्याच पक्षामधले लोक त्यांना हा उमेदवार नाही म्हणून नको पाहिजे यासाठी लोक ते रस्त्यावर उतरले आहेत. म्हणून त्याचा फायदा निश्चितच भारतीय जनता पार्टी, शिवसेनेला होईल. शिवसेना भाजपाचे उमेदवार हे मला असं वाटतं हे बहुसंख्येने, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्षांना तर थाराच नाही आहे आता या विदर्भामध्ये. तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचेच उमेदवार जास्त प्रमाणात निवडून येतील अशी खात्री. सर, आपल्यासोबत आहे अमरावती बडनेरा शिवसेनेचे महानगर प्रमुख संजयजी शेटे. त्यांच्यासोबत आपण जे 2019ची विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली त्या अनुषंगाने संवाद साधतोय. संजयजी, सर्व जे कार्यकर्ते होते तुमचे किंवा ग्रामीण नागरिक जे आहेत, मतदार, त्यांनी उघडपणे समर्थन दिलं प्रीतीताई बंडला. आणि असे काही कार्यकर्ते आहे का जे उघडपणे समर्थन तर दिलं नाही, पण
आतमधून छुप्या पद्धतीने ताईचा प्रचार केला किंवा मदत केली असं तुमच्या काही निदर्शनास आहे? पहा, कारण कसं आहे, या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं की काँग्रेस राष्ट्रवादी हे उमेदवार असताना मागच्या वेळेस लोकसभेचा त्यांचा जो उमेदवार होता, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार असताना या लोकांनी, काँग्रेसच्या लोकांनी त्यांना निवडून दिलं, राष्ट्रवादीच्या लोकांनी त्यांना निवडून दिलं. परंतु आता सांगितलं मी, त्यांच्यासोबत एक दगाबाजी झाली त्या लोकांसोबत. कारण इथले जे खासदार आहेत, हे खासदार कुठल्या पक्षात आहे हे नेमकं लोकांना कळून नाही राहिलं. म्हणजे काँग्रेसवाल्याचा, राष्ट्रवादीवाल्यांचा असा रोष आहे की हे आपण यांना निवडून दिलं, हे काँग्रेसचे आहे, खासदार राष्ट्रवादीचे आहेत किंवा BJPचे आहे, म्हणून लोकांच्या मनामध्ये हे द्विधा मनस्थिती झाली आहे. म्हणून त्या लोकांनी, त्यामध्ये जे निष्ठावान लोक आहेत, निष्ठावान सांगतो मी, जे आतापर्यंत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी सोडलं नाही, असे लोक आज सध्याच्या विद्यमान आणि जे राष्ट्रवादी काँग्रेसचा जो पाठिंबा घेतलेला आहे त्या उमेदवाराच्या पाठीशी नाही आहेत. कारण त्यांच्याशी दगाफटका झालेला आहे आणि निश्चित या दग्याचा जो आता त्यांना जो मिळणार त्यांचा जो फटका त्यांना मिळणार आहे ते त्यांचेच कार्यकर्ते त्यांना देणार आहेत. कारण त्यांच्यासोबत जो धोका झाला आहे त्या धोक्याचं त्यांना फळ भोगावं लागणार आहे. कारण या जिल्ह्यामध्ये काम करत असताना आपण पाहतो काँग्रेसची भरपूर चांगले कार्यकर्ते आहे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहे. एक असा काळ होता की या बडनेरा मतदारसंघामध्ये माजी आमदार खोडकेताई आणि काँग्रेसची खूप मोठी पकड होती या जिल्ह्यामध्ये. ते सर्व कार्यकर्ते आजही आहेत आणि ते आजही कामाला त्यांच्या पद्धतीने काम करतात. म्हणूनच त्यांनी खासदार निवडूनही दिलेला आहे जिल्ह्यामध्ये. मला असं वाटते हे सर्व लोक आता या आमदाराच्या रवीजी राणा यांच्यासोबत नव्हते, एक मोजकाच वर्ग त्यांच्यासोबत होता. त्याच्यामुळे निश्चित काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि इतर पक्षाचे जे काही लोक होते हे सर्व मान्यवर मंडळी, काही लोक तर खुलेआम फिरले, काही लोकांना काही बंधन होते, पण त्यांनी त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी लावून दिले की आपल्याला यावेळेस काहीही झालं तरी आपल्याला परिवर्तन पाहिजे, ज्यांची जागा आपल्याला त्यांना दाखवून द्यायची, या भावनेनं लोक ताकदीनिशी भिडले होते. आणि सर्व लोक मला वाटतं आज प्रीतीताईच्या मागे उभे होते. प्रीतीताई बंड यांना तुम्ही संजय भाऊ होते तेव्हापासून ओळखत असाल. एकंदरीत एक सामान्य नागरिक म्हणून त्यांचा स्वभाव कसा आहे? संजय भाऊ बंडचा नाही, प्रीतीताई बंडचा. प्रीतीताईचा स्वभाव कसा आहे माहिती आहे काय? नेता म्हणून, नेतृत्व शैली ज्याला आपण म्हणतो, त्यांच्यामध्ये खरोखर नेतृत्व शैली आम्हाला एवढी पाहायला मिळाली नव्हती. परंतु गेल्या आता या 2-3 महिन्यामध्ये आम्ही त्यांच्या सहवासात आहे. आधी वहिनी कसं होतं माहिती आहे का, संजय भाऊ बंड हे सक्रिय होते आणि त्यांच्यामध्ये संजय भाऊ बंडमध्ये जेवढी इच्छाशक्ती होती की ते पूर्ण जिल्हा कॅप्चर करत होते. त्याच्यामुळे त्या वहिनीकडे असा हा कुठला भारच नव्हता की बा वहिनीने यावं राजकारणात यावं, बोलण्याचा चान्स विशेष नव्हता. विशेष अजून दुसरी माहिती सांगतो की त्यांनी घराला वारसा दिला नाही संजय भाऊनी. संजय भाऊ बंड यांच्या ठिकाणी जर दुसरा कोणी एक नेता शिवसेनेचा जिल्ह्यासाठी असता तर संजय भाऊ बंड यांचा भाऊ आज कुठेतरी जिल्हा परिषदचा सदस्य राहिला असता, कुठेतरी दुसऱ्या मतदारसंघामध्ये त्यांनी आमदारकी दिली असती. प्रीतीताई कुठेतरी मला वाटते महापौर राहिल्या असत्या अमरावतीमध्ये. हे त्यांनी काहीच केलं नाही. इव्हन त्यांच्या मुलाला, मला आठवते माझ्या डोळ्यासमोरचा एक प्रसंग होता, त्यांचा मुलगा स्वराज हा कॉलेजमध्ये होता मागच्या निवडणुकीमध्ये, तो एक 10-20 पोरं घेऊन प्रचाराला लागला होता. तर स्वर्गीय संजय भाऊ बंड यांनी त्या स्वराजला तिथंच माझ्यासमोर, मला असं वाटतं की त्याला डाटलं की तू तुझं काम कर, तू याच्यामध्ये मला दिसला नाही पाहिजे. म्हणजे त्यांची ही भूमिका होती की माझ्या घराला वारसा नको, मी शिवसेनेला दिलेला, मी 100% शिवसेनेमध्ये राहील, मी झोकून काम करणार आहे, पण माझ्या घरात कुठे ह्या शिवसेनेचा किंवा राजकारणाचा वारसा नको, ही संजय भाऊ बंडची भूमिका होती. परंतु आज स्वर्गीय संजय भाऊ बंड नसल्यामुळे ही भूमिका वहिनीला आज त्यांना समोर येऊन सर्व कार्यकर्त्यांनी, पक्षने प्रमुख आमचे उद्धवजी ठाकरे त्यांना आग्रह केला की तुम्ही आता लढायचं आहे, आता रडायचं नाही, आता लढायचं आहे. म्हणून वहिनी तयार झाल्या आणि त्यांच्यामध्ये खरोखर सांगतो एक कुशल नेतृत्व आहे, एक कर्तृत्ववान,
एक चांगलं नेतृत्व, एक चांगल्या घराण्याचं त्यांचे जे एवढ्या 25 वर्षाचा त्यांचा अनुभव त्यांच्या घरामध्ये आहे, म्हणून मला असं वाटतं की त्यांच्यामधून खूप अशा काही बऱ्याचशा गोष्टी आम्हाला शिकायला मिळतील. स्वर्गीय संजय भाऊ बंड यांच्याकडनं जे काही आम्हाला मिळालं नसेल ते नक्कीच आम्हाला प्रीतीताई बंड यांच्याकडनं काहीतरी पाहायला मिळेल. आणि निश्चित या जिल्ह्यामध्ये एक चांगलं नेतृत्व आम्हाला शिवसेनेला या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे. सर, शेवटपर्यंत निर्धारित व्हायचं होतं की बडनेरामधून शिवसेनेची उमेदवारी कोणाला मिळणार आहे, तर काय असा कयास लावला जात होता की प्रचार तर तुम्ही आधीपासूनच थोडा थोडा सुरू केला होता, तर विश्वास होता की ताईंनाच सीट मिळणार, उमेदवारी मिळेल असं. आणि त्याचं कारण काय असं? कारण कसं आहे माहिती आहे काय, आम्ही आता मतदारसंघामध्ये फिरत होतो. मी उमेदवारी मागितली होती, मी स्वतः उमेदवारी मागितली होती. पण कसं असते, उमेदवारी मागणं हे माझं एक कर्तव्य होतं. मी पक्षामध्ये गेल्या 30 वर्षापासून काम करतो. मी स्वतः इंटरव्ह्यू दिला मातोश्री शिवसेना भवनमध्ये. आणखी 4-5 लोक होतो आम्ही शिवसेनेचे. सुनील भाऊ खराटे जिल्हाप्रमुख, प्रशांत भाऊ वानखडे, भारत चौधरी, मी आणि प्रीतीताई. मी सर्वांनी इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यूमध्ये ते एक आम्हाला एक आमचं कर्तव्य आणि आम्हाला एक मागणी करायची होती म्हणून आम्ही ती केली. परंतु जिल्ह्यामध्ये फिरत असताना आम्ही आता बडनेरा मतदारसंघामध्ये फिरत होतो, तर मी जनतेचा जो कौल घेत होतो, तर लोकांची भूमिका काय आहे याकडे, की कोणाला तिकीट मिळेल, लोकांचं मत काय आहे, हे मी आधीच विचारायचं काय काय मी ठामपणे विचारत होतो. लोकांचं मला जे सांगत होते लोक की बा आपल्या इथं कोण असला म्हणजे कोण निवडून येणार 100% यापैकी कोण असलं तर बरेचशे लोकांचं नाव तोंडून जे नाव निघत होतं ते प्रीतीताईचं निघत होतं. कारण प्रीतीताई संजय भाऊ बंड निघून गेल्यानंतर ह्या एकट्या राहिल्या आणि आता त्यांच्या घराला सावरणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. म्हणून मला उमेदवारी पाहिजेच नव्हती, परंतु तरी आम्ही उमेदवारी मागितली. हे पक्षप्रमुख आम्हालाही मत होतं की आम्हाला भेटणार नाही, कारण उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख यांनी आधीच वहिनीला सांगितलं होतं की मी तुझ्यासाठी काहीतरी करणार आहे. हे 100% खात्री होती की वहिनीला तिकीट मिळणार आहे. आणि लोकांचा जो कौल होता जनतेचा, जनता समजून चुकली होती की यावेळेस माननीय जे माजी आमदार, आता माजी म्हणायला काही हरकत नाही, विद्यमान आमदार रवीजी राणा यांच्याविषयी अशा बरेचसे लोक काही नाराज आहेत की बरेचसे त्यांनी कामं, जसं आता मी जर बडनेरा मतदारसंघामध्ये सुतगिरणीचा मुद्दा होता, त्यांनी खूप रेटून घेतला होता आधी की मी त्याच्याशी लग्नच करणार नाही म्हणे. हो, सुरुवातीच्याच पहिल्याच निवडणुकीमध्ये. आता ते लग्न तर मला वाटतं पहिल्याच पंचवार्षिकमध्ये होऊन गेलं. चला तो विषय असो. असे बरेचसे काही प्रश्न आहे. लोकांसाठी त्यांनी असा कुठलं 10 वर्षामध्ये असा कुठला काही असा एखादा उद्योग आणला नाही. स्वतः त्यांनी बऱ्याचशा संस्था, बरेचसे काही त्यांच्या हिशोबानं जो काही करायचा आहे प्रोग्रेस तो केला. त्याच्यामध्ये त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांनी कामाला लावलेलं आहे, तोही विषय नाही. परंतु विकास जर पाहिला तर बडनेरा मतदारसंघामध्ये आज मी ज्या भागामध्ये राहतो, कुंभारवाडा हा एक भाग आहे. त्या भागामध्ये आजही परिस्थिती अशी आहे की लोकांना पायी जाता येत नाही. अशा भागामध्ये तुम्ही या 10 वर्षात जाऊनही पाहत नाही. तुम्ही फक्त बोर्ड लावले. निवडणुकीच्या आधी मला एक सांगा, तिथं तुमची वर्क ऑर्डर जर झाली तर तुमचे कामं सुरू का नाही झाले? तुम्ही 6 महिन्याच्या आधीपासून तिथं कामं सुरू, बोर्ड लावले, भूमिपूजन केले. तुम्ही फक्त तुम्हाला जर वाटतं तुमचे वर्क ऑर्डर असेल तर तुम्ही दाखवा. आम्ही तेव्हा म्हणू की नाही बा हे तुम्ही कामं खरोखर तुम्ही कामं टाकला. तुम्ही फक्त बॅनर लावले, तिथं तुम्ही भूमिपूजन केलं आणि लोकांना तुम्ही असं समजता की लोक चिवते आहे, लोकांना काहीच समजत नाही. पण जनता अशी जागृत झालेली आहे, ती आता या निवडणुकीमध्ये जनता दाखवून देणार आहे तुम्हाला. संजयजी आपल्यासोबत आहे अमरावती बडनेरा शिवसेनेचे महानगर प्रमुख संजयजी शेटे. संजयजी, गेल्या 8 ते 9 महिन्या अगोदर शिवसेनेमध्ये जे दुफळी आपल्याला पाहायला मिळत होती, म्हणजे दिनेशजी बुब, आणखी काही शिवसेनेचे खंदे जे जुने कार्यकर्ते होते ते नव्हते, म्हणजे होते पण बाजूला होते. परत ते मातोश्रीवर जाऊन त्यांची शिवसेनेमध्ये
प्रवेश झाला. तर आता ते आल्यामुळं शिवसेनेची जिल्ह्यात ताकद वाढली, काय म्हणाल? निश्चित. कारण शहरामध्ये दिनेश भाऊ बुब हे अनेक वर्षापासून शिवसेनेच्या सुरुवातीपासून अगदी म्हणजे विद्यार्थी सेनेपासून काम करत आहेत. त्यांची जी सुरुवातीची जी पकड होती शिवसेनेमध्ये काम करत असताना तरुण वयापासून सर्व कॉलेज वगैरे बाकीच्या निवडणुका त्यांनी त्यावेळेस लढल्या आणि शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी भरपूर असे प्रयत्न केले. त्यावेळेसपासून प्रत्येक भागामध्ये शाखा, त्यांच्याकडे शहर प्रमुख म्हणून होते. तर दिनेश भाऊ बुब यांचा अमरावती शहरामध्ये, अमरावती बडनेरा एवढंच नव्हे तर त्यांचं जिल्ह्यामध्ये आज नाव आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे अमरावतीचा राजा, विदर्भाचा राजा, या गणेशोत्सवामुळे आणखी त्याच्या कार्यामध्ये आणखी भर पडली आहे. म्हणजे पूर्ण विदर्भामध्ये त्यांचं नाव झालं आहे. परंतु अमरावती शहर आणि बडनेरा शहर जर पाहिलं तर निश्चित त्यांना मानणारा बराचसा वर्ग आहे. शिवसेनेचे जे काही जुने कार्यकर्ते आहे, आज दिनेश भाऊ बुब हे स्वतः बडनेरा मतदारसंघामध्ये फिरत असताना मी त्यांच्यासोबत फिरलो. तर ते दिनेश भाऊ सोबत असल्यामुळे बरेचसे लोक आज समोर आले. ते लोक ताकदीशी लागले, कामाला लागले आणि स्वतः दिनेश भाऊ फिरून त्यांनी लोकांना त्या जुन्या कार्यकर्त्यांना, आजी माजी सर्व कार्यकर्ते एकत्र करून सोबत घेतले. तसेच आमचे जिल्हाप्रमुख सुनील भाऊ खराटे यांनी उमेदवारी मागितली होती. ते म्हणजे असं होतं की बा एक तर प्रीतीताईला मिळालं नाही तर सुनील भाऊला नाही मिळालं, असं एक चालू होतं. एक वेळ अशी होती तिकीटची. परंतु पक्षप्रमुखांचा निर्णय हा शेवटचा निर्णय असते आणि त्यांनी तो मान्य केला. काही थोडी 2 दिवस नाराजी होती त्यांच्यामध्ये, परंतु तेही चांगल्या जागतिशी, कारण त्यांनीही गेल्या 5 वर्षामध्ये पक्षाची चांगली बांधणी केली आणि त्यांचाही तेवढाच एक सिंहाचा वाटा या बडनेरा मतदारसंघामध्ये आहे. कारण या 5 वर्षामध्ये गेल्या मधल्या काळामध्ये थोडीशी बडनेरा मतदारसंघात मरगळ आली होती आणि संजय भाऊ बंड ही निवडणूक हारल्यानंतर मग सुनील भाऊ खराटे हे समोर आले, सक्रिय झाले आणि सक्रिय झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं बडनेरा मतदारसंघामध्ये बांधणी केली. आम्हालाही ते सुनील भाऊ त्यावेळेस मान्य नव्हते, कारण की नवीन आले, त्यांच्याकडे पद दिलं, मी विरोध केला होता. परंतु नाही, एक चांगलं नेतृत्व आम्हाला मिळालं होतं. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं आणि वहिनीसाठी आता ते काम करत आहेत. दिनेश भाऊ आहे, दिनेश बुब आहे, असे अनेक शिवसेनेचे आजी माजी सोमेश्वर भाऊ पुसतकर आहे. जरी आज त्यांच्या थोडी तब्येतीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ते फिरू नाही शकत, परंतु त्यांनी प्रत्यक्ष फोन करून सर्व लोकांना सांगितलं आहे. जिल्ह्याचे माजी खासदार अनंतरावजी गुडे त्यांनी पण मीटिंगा वगैरे घेऊन सर्व या निवडणुकीमध्ये झोकून त्यांनी काम केलं आहे. या सर्व आजी माजी सर्व, मी सांगितलं तुम्हाला आधीच सांगितलं की कुठलाच गट तट हा यावेळेस या निवडणुकीमध्ये नव्हता. म्हणून सर्व आजी माजी कार्यकर्ते सर्व कामाला लागून एक मोठी फळी तयार झाली. मला असं वाटते की असं जर वातावरण नेहमीसाठी जर या बडनेरा मतदारसंघात राहिलं तर 100% सांगतो कुठला दुसरा उमेदवार उभा राहायची ताकद करणार नाही. एवढी मोठी फळी आहे आणि एवढी मोठी शिवसेनेची ताकद आहे. सर, शिवसेना हा हिंदूवादी पक्ष समजला जातो. अनेक आपले जे अदर समाज आहे त्यांना असं वाटते का शिवसेना हा फक्त हिंदूंची बाजू घेतो, अदर जे बाकीचे समाज आहेत त्यांच्या प्रति शिवसेनेत कमी म्हणजे असमंजस आहे. नाही, तर याबद्दल काय सांगणार? शिवसेना हा हिंदुत्ववादी किंवा दुसऱ्या लोकांच्या भावना दुखवणारा पक्ष आहे असं जे म्हणणारे लोक आहे ते त्या जातीतले किंवा त्या धर्मातले लोक कधीच बोलत नाहीत. तुम्हाला सांगतो, कुठल्याही समाजामध्ये अशी तेढ निर्माण करण्यासाठी काहीतरी दुसरेच लोक तयार असतात. ते वास्तविक मुस्लिम नसतात, ते एससी नसतात, ते त्या जातीचे नसतात, परंतु त्यामधल्या काही लोकांना भडकून देतात की ये शिवसेना ऐसी है, ही तुम्हाला खिलाफ आहे. कशासाठी? तर त्यांना त्यांच्या पोळ्या शेकायच्या असतात. त्यांचं राजकारण धोक्यात असते, म्हणून ते कुठंतरी समाजाला तेढ आणण्याचा प्रयत्न करतात. जातीय त्यामध्ये समीकरण टाकून शिवसेनेबद्दल असं वाईट मेसेज ते त्या समाजामध्ये देतात किंवा हे लोक तुमच्या विरोधात असतात, तुमच्या धर्माच्या विरोधात आहेत. शिवसेनेमध्ये मला एक सांगा, सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक आहे.
सन्माननीय आमचं हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी मला एक सांगा, कुठल्याच जातीचा माणूस त्यांच्याजवळ ठेवला नाही, सर्वच जातीची माणसं होती. मग कशावरून आपण समजायचं की शिवसेना एका कुठल्या तरी जातीसाठी किंवा धर्मासाठी काम करते म्हणून? हिंदुत्ववादी संघटना आहे, त्यात शंका नाही. हिंदुत्ववादी संघटना आहे, त्याला ते आम्ही मान्य करतो. पण हिंदुत्ववादी जरी असलो तरी सर्व लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहणारा हा प्रत्येक माणूस हिंदुस्थानी आहे, म्हणून आम्ही हिंदूंच्या सोबत आहे. आम्ही हिंदुस्थान म्हणायला काही नाही म्हणणार नाही, म्हणून हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक माणूस हिंदू आहे. मग त्यांच्यासोबत आम्ही राहतो आणि हिंदुत्वाची जी आमची भूमिका आहे ती आम्ही मान्य करतो. परंतु कुठल्या जातीमध्ये दंगल किंवा कुठल्या जातीला कुठं नीच समजणं, कोणाला त्यांच्यामध्ये काही वाद निर्माण करणं किंवा त्यांच्यावर कोणावर काही मुद्दामून आम्ही काही जर हमला करत असं काही अशा कुठल्याच घटना शिवसेनेमध्ये घडत नाहीत. कारण हे सर्व पक्षप्रमुख आणि आम्हाला बंधन आहेत. महत्त्वाचं म्हणजे मी तोंडातून काही बोलून देईन, शिवसेना ऐसी आहे, शिवसेना वैसी आहे, हम वैसा करेंगे, ते मला शोभणार नाही आणि मला त्याच्यावर बंधन आहेत. कारण वरून आदेश आहे की शिवसेना हा सर्व जाती धर्माचा पक्ष आहे. त्याच्यामुळे आमच्या शिवसेनेमध्ये असं कोणी धर्माच्याबद्दल कोणी बोलत नाही. इतर पक्षामध्ये ते होते की ते फक्त भडकावण्याचे कामं करतात, की त्यांना वरून कुठूनच प्रेशर नसते. म्हणून शिवसेनेमध्ये एक शिस्त आहे की ते धर्माच्या विरोधात कधीच बोलणार नाही. तुम्ही नोट करा, तुम्हाला दाखवा की धर्माच्या विरोधात कुठला तरी एखादा शिवसैनिक बोलला का म्हणून, कधीच बोलणार नाही. दुसऱ्या समाजामधले पहा तुम्ही, ते शिवसेनेबद्दल बोलतील, हिंदू धर्माबद्दल बोलतील, परंतु शिवसेनेमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. आणि आजपर्यंत असं मला तरी वाटते झालं नाही. म्हणून जाता जाता काय तुम्ही सांगणार? परत आपण बडनेरा मतदारसंघात जाऊ, विजय कोणाचा? पहिल्यांदा मी बडनेरा मतदारसंघातील ज्या लोकांनी मतदान केलं त्या लोकांचे खरोखर आभार व्यक्त करतो की त्यांनी या बडनेरा मतदारसंघामध्ये एक चांगला उमेदवार कोणी उमेदवार, प्रत्येकाचं मतदान करणं हे महत्त्वाचं आहे. कोणाला मतदान करता, कुठल्या पक्षाला करता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही मतदान केलं हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून ज्या लोकांनी मतदान केलं त्या लोकांचा खरोखर आभार आहे, त्यांना धन्यवाद देतो. कारण आपला मतदानाचा जो हक्क आहे हा आपण बजावला पाहिजे. आणि बडनेरा मतदारसंघामध्ये दुसरी एक थोडीशी एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. शासनाचं जे काही काम असते, आज आपण पाहतो की केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि स्थानिक पातळीवर पण आपण बराचसा खर्च आपण मतदान करा या विषयावर आपण खर्च करतो. परंतु मला असं वाटते काहीतरी शासन त्याकडे विशेष लक्ष देत नाही. नुसतं बॅनर लावणे, नुसतं तुम्ही ॲडव्हर्टाईज केले, याच्यामुळे तुमचा मतदानाला लोक जाण्याचा जो वर्ग आहे हा आकडा वाढणार नाही. त्यासाठी तुमचं प्रशासन काय करत आहे, प्रशासनामधून मला असं वाटते, आता मी तुम्हाला एक साधी माहिती सांगतो. माझा जो एक एरिया आहे म्हणजे एक मायानगर आहे, तर त्या मायानगरची एक तेवढी एक लिस्ट कंप्लीट असली पाहिजे. घरोघरी जाऊन तुम्ही सर्वे करा, त्या घरात किती मतदान आहे, त्या मतदानापर्यंत आपल्याला पोचता येते काय, त्यांचं जर तुम्ही सर्वे व्यवस्थित केला तर मला असं वाटते की त्या मतदारापर्यंत आम्हाला पोचता येईल. कुठल्याही पक्षाचा उमेदवार असो किंवा तुमचे कर्मचारी असो, हे प्रत्येक माणसापर्यंत जातील, त्यांना वोटिंगचे कार्ड मिळणार. आज मी पाहिलं बडनेरा मतदारसंघामध्ये ज्या प्रत्येक बूथवर हीच बोंबाबोंब होती की त्यातले एक मला असं वाटतं की 15 ते 20% लोक तर परत गेले, ज्यांचे नावच लिस्टमध्ये सापडले नाही, आहे तर कुठं आहे दिसत नव्हते. म्हणून ही यंत्रणा शासनाने याच्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे की तुम्हाला मतदान काढायचं आहे, 100% मतदान होते, त्यात 1% कारण प्रत्येकाला इच्छा असते की आपण मतदान केलं पाहिजे. मी बऱ्याचशा लोकांच्या काल भावना पाहिल्या की या लोकांचं असं मत होतं की बा आम्हाला मतदान करायला मिळून नाही राहिली. आपलं खराब वाटलं त्यावेळेस की त्या लोक येऊन स्वतः परत चालले, त्यांचं लिस्टमध्ये नाव नाही. जे जुने लोक आहे, चला तुम्ही भाडेकरू येऊन गेला, तो दुसरीकडे गेला, त्याचा विषय वेगळा. जो माणूस आतापर्यंत त्यांनी 15 वेळा 20 वेळा मतदान केलं त्या माणसाचं नाव त्या लिस्टमध्ये नाही. म्हणजे ह्या ज्या घटना आहे याकडे विशेष गांभीर्यानं शासनानं लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही जेवढा खर्च त्यामध्ये करता, तुम्ही एक प्रामुख्यानं अशी टीम नेमली पाहिजे शासनानं,
मी तर म्हणतो ते नियोजन सर्व शून्य आहे मतदार यादीचं, काहीच नाही. कुठेतरी काहीतरी याद्या भरायच्या, पूर्ण नावं पूर्ण करायचे, जो आकडा आहे तो आकडा पूर्ण करायचा. त्यामध्ये मग गोपालनगरमध्ये साईनगरचे नावं, साईनगरमधले गोपालनगरचे नावं, इकडे नवादेवरचे नावं, राजापेठचे नावं, याला काही अर्थ नाही ना. लोकांना ज्यावेळेस मतदान करायचं आहे त्यावेळेस त्यांना मतदान केंद्रच मिळत नाही, त्यांचं नावच त्या लिस्टमध्ये नसते. म्हणून पहिलं काम आहे, मी तर म्हणतो शासनाने याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे की ज्या मतदारसंघामध्ये जो प्रभाग आहे त्या प्रभागाच्या बाहेरचं नाव आलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रत्येक ठिकाणी एक एरिया असतो, त्या एरियाचा एक कॉलनी म्हणा, एक प्रभाग कॉलनी किंवा जी काही वसाहत असते, जसं मायानगर आहे, गोपालनगर मराठा कॉलनी आहे, तर मराठा कॉलनीमध्ये मराठा कॉलनीतलेच नाव असले पाहिजे. बरोबर, एक लिस्ट फक्त एक लिस्ट एरिया त्याच एरियापुरती असली पाहिजे पर्टिक्युलर, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला मतदाराला अडचण जाणार नाही आणि 100% नाव शोधायला प्रॉब्लेम जाणार नाही. मी सांगतो ना, हे जे टक्केवारी जी आहे ही 53-55 जे आता एवढी मेहनत करूनही जर एवढी टक्केवारी जर भेटते ते खरोखर नियोजन शून्य आहे शासनाचं. याकडे शासनाने विशेष लक्ष द्या. बाकी तुम्ही दुसऱ्या गोष्टी सोडून द्या. तुम्हाला मतदान जर काढायचं आहे लोकांचं, जर तुम्हाला जर तुम्ही म्हणता की लोकांनी हक्क बजावला पाहिजे, लोकांना हक्कच बजावला मिळत नाही. पर्टिक्युलर काही लोकांना, ज्या लोकांना इच्छा असते स्वतःहून काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे, अशा लोकांना आज हक्क मिळाला नाही. म्हणून शासनानं जातीनं लक्ष घालून हा विषय पूर्ण करावा अशी माझी इच्छा आहे. प्रेक्षकांनो, आपण पाहता विदर्भ न्यूज आणि आपल्यासोबत आहेत संजयजी शेटे, अमरावती बडनेरा शहर प्रमुख शिवसेनेचे ते आहेत. प्रेक्षकांनो, 21 ऑक्टोबर रोजी 2019ची विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक ही संपन्न झाली. 24 ऑक्टोबरला या निवडणुकीमध्ये कोण आपल्या शिरपेचा विजेचा तुरा रोवणार हे 24 तारीख सांगणार. तर आपल्यासोबत संजयजी शेटे होते. संजयजी, विदर्भ न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपण आलात, तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल विदर्भ न्यूजच्या वतीने आपलं आभार. धन्यवाद.